Good morning, students. We will discuss about the experiment number 6. To start it, title of for the experiment number: to perform the hydrolytic resistance test on glass bottles used for transfusion. आपण हायड्रोलॅटिक रेजिस्टंट टेस्ट आज बघणार आहोत ग्लास बॉटलवर यूज करणार आहोत फॉर ट्रान्सफ्युजनसाठी. ह्याचा प्रायोर कन्सेप्ट कोणता आहे? ग्लास, टाईप्स ऑफ ग्लास अँड इट्स मॅन्युफॅक्चरिंग. टाईप्स ऑफ ग्लास कोणते आहेत आपले? त्यामध्ये 4 प्रकारचे ग्लासेस प्रेझेंट आहेत. हाय रेजिस्टंट बोरोसिलिकेट ग्लास, सेकंड इज ट्रिएटेड सोडा लाईम ग्लास, थर्ड इज सोडा लाईम ग्लास, फोर्थ इज जनरल पर्पज सोडा लाईम ग्लास. 4 टाईपचे ग्लासेस आपल्याला प्रेझेंट आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे न्यू कन्सेप्ट आहे का आता हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट जे आहे त्याच्याविषयी. The test is designed to determine the resistance to the water attack of a new, not provisional used glass containers. The degree of attack is determined the amount of alkali released from the glass under the infusion of the attacking the medium under the condition specified. या टेस्टमध्ये काय करणार आहोत आपण? द टेस्ट इज डिझाईन फॉर डिटरमाइन द रेजिस्टन्स टू द वॉटर अटॅक ऑफ न्यू ग्लास कंटेनर्स. आपल्याला ह्यात डिटरमाइन करायचं आहे वॉटरचा अटॅक आपल्या ग्लास कंटेनरवर कसा होतो हे डिटरमाइन करायचं आहे या टेस्टमध्ये आपल्याला. आणि द डिग्री ऑफ अटॅक इज डिटरमाइन द अमाऊंट ऑफ अल्कली रिलीज फ्रॉम द ग्लास अंडर द इन्फ्ल्युजन ऑफ द अटॅक इन द मीडियम अंडर द कंडिशन स्पेसिफाईड. किती डिग्री म्हणजे आपल्याला अटॅक आपले वॉटरचा अटॅक जो होणार आहे ग्लासवर ग्लास कंटेनरवर ते अमाऊंट किती प्रमाणात अल्कली रिलीज होणार आहे ते आपल्याला पाहायचे आहे. म्हणजे अल्कली म्हणजे इज द सबस्टन्सेस विच प्रोड्यूस द हायड्रो ऑक्साईड आयन्स वेन इट इज द डिझॉल्व इन वॉटर. हायड्रो ऑक्साईड आयन्स म्हणजे OH. अल्कली ही प्रॉपर्टी म्हणजे किती प्रमाणात डिझॉल्व होणार आहे ते आपल्याला पाहायचे आहे. नेक्स्ट इज वॉटर अटॅक ॲट 121 डिग्री सेल्सिअस. वॉटरचा अटॅक 121 डिग्री सेल्सिअसला कसा होतो? फर्स्ट इज ग्लास बॉटल्स विथ द डिस्टिल वॉटर. ग्लास बॉटलमध्ये डिस्टिल वॉटर घ्यायचं. वॉटर अटॅक ॲट द 121 डिग्री सेल्सिअस युजिंग द ऑटोक्लेव्ह. वॉटर अटॅकसाठी आपण ऑटोक्लेव्ह यूज करायचा आणि त्याचं टेम्परेचर 121 डिग्री सेल्सिअस ठेवायचं. एक्स्ट्रॅक्ट करायचं, टायट्रेट करायचं त्याला आणि इंटरप्रेट द रिझल्ट. आपल्याला त्याचे रिझल्ट भेटतात ते रिझल्ट घ्यायचे. आणि द टेस्ट ऑफ पास ऑन फेल्स म्हणजे ती टेस्ट पास झाली आहे का नाही का फेल झाली आहे ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. लर्निंग द ऑब्जेक्टिव्स. इंटेलेक्च्युअल स्किल्स. कोणत्या स्किल्स पाहिजेत? इंटेलेक्च्युअल. टू द अंडरस्टँड बेसिक कन्सेप्ट ऑफ हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट. सेकंड इज टू अंडरस्टँड द प्रिन्सिपल ऑफ हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट. टू अंडरस्टँड द मेथड अँड प्रोसिजर विथ द इंटरप्रॅक्शन. हे स्किल पाहिजे. नेक्स्ट इज मोटर स्किल्स पाहिजे आपल्याला. कोणते? ॲबिलिटी टू फिल द ग्लास कंटेनर. फिल करता यायला पाहिजे ग्लास कंटेनर. ॲबिलिटी टू ऑपरेट द ऑटोक्लेव्ह. ऑपरेट करता यायला पाहिजे ऑटोक्लेव्ह. ॲबिलिटी टू टायट्रेट. ॲपरेटस. कोणते ॲपरेटस वापरतो? ग्लास वेअर्स. ग्लास ट्रान्सफ्युजन बॉटल्स वापरायचे आपल्या बोरोसिलिकेट असायला पाहिजे. पेट्री डिश बोरोसिलिकेट पाहिजे. ऑटोक्लेव्ह, ब्युरेट, पिपेट, कोनिकल फ्लास्क. केमिकल्स आपण कोणते यूज करणार आहोत? मिथाइल सोल्युशन 0.01 मोलार हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपल्याला केमिकल यूज करायचे आहेत. नेक्स्ट स्टेप वाईज प्रोसिजर कशी आहे? द ग्लास कंटेनर्स व्हेरी इझिली येल्ड अल्कली आयन्स टू द ॲक्वेस प्रिपरेशन ॲज पॅरेंटल्स आर स्टोर्ड फॉर लॉंग पिरियड अँड इन लार्ज व्हॉल्यूम पॅरेंटल्स. Large volume penetrance of the solution is in contact with glass. Considerable amount of alkali will be extracted. As no glass used for the parental purpose is completely free from extractable alkali, it is not practicable to use the test for the complete absence. Hence, limit test is used where the quantity yield to the prescribed solution is estimated and it must be less than specified amount. Hydrolytic resistance test is such a limit test. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? कंटेनर्स घ्यायचे आहेत, ग्लास कंटेनर्स घ्यायचे आहे. ते इझिली येल्ड टू अल्कली आयन्समध्ये इझिली येल्ड होणारे ॲक्वेस प्रिपरेशनला
and penetrate are stored for the long period of large volume of solution in contact with the glass. पॅरेंटल प्रोडक्ट स्टोअर करतो आपण पॅरेंटल प्रोडक्ट्स ते लार्ज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास ते आपल्याला ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे लार्ज व्हॉल्यूम. कंटेनर सम ऑफ द अल्कली एक्स्ट्रॅक्टेड अल्कली इज एक्स्ट्रॅक्टेड ॲज नो ग्लास युज्ड फॉर पॅरेंटल पर्पज. आपण नो म्हणजे ग्लास वापरत नाही पॅरेंटल पर्पजेससाठी पॅरेंटल प्रिपरेशनसाठी. कम्प्लिटली फ्री फ्रॉम एक्स्ट्रॅक्टेबल अल्कली फ्री फ्रॉम असते अल्कली प्रेझेंट नसते. इट इज नॉट पार्टिसिबल टू यूज टेस्ट फॉर द कम्प्लीट ॲब्सेन्स. मग यामध्ये आपण काय करायचं आहे हेच द लिमिट टेस्ट यूज द वेअर द क्वांटिटी एंड प्रिस्क्राइब्ड सोल्युशन एस्टिमेटेड अँड मस्ट बी लेस दॅन प्रिस्पेक्ड अमाऊंटमध्ये प्रिस्पेक्ड अमाऊंटमध्ये लेस दॅन पाहिजे. आणि हायड्रोलायटिक रेजिस्टन्स टेस्ट इज सच अ लिमिट टेस्ट. डायल्यूट सोल्युशन मिथाइल रेड इज येल्लो ॲट अबाउट pH 6.2. ते pH 6.2 पाहिजे. and shows the pink color at about pH 4.2 and below. Hence amount of 0.01 molar HCl required to the give just pink color is determined. Dilute solution yellow at pH yellow color कधी व्हायला मिथाइल रेड येल्लो कधी व्हायला पाहिजे 6.2 pHला अँड शो द पिंक कलर होते 4.2 pHला आपल्याला पिंक कलर भेटतो आणि इट इज द बिलो त्याच्यापेक्षा कमी असेल ते 4.2च्या खाली. Hence the amount of 0.01 HCl required to give just pink color is determined. Amount 0.01 molar HCl required to the give just pink color is determined. Pink color determineसाठी आपण रिक्वायर आहे त्यासाठी ते रिक्वायर लागतं पिंक कलर यासाठी डिटर्मिन करण्यासाठी. कॅरी आउट ऑफ द determination on the unsaid containers. Just number of containers to be examined and its volumes of the test solution to be used as follows. कोणते आपण यूज करतो नंबर ऑफ कंटेनर्स त्याच्याविषयी व्हॉल्यूम्स आणि टेस्ट फॉलो खाली दिलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट येते नॉमिनिकल कॅपॅसिटी ऑफ कंटेनर्स कॅपॅसिटी किती पाहिजे कंटेनरची. नंतर नंबर ऑफ द कंटेनर्स टू बी यूज्ड कोणते कंटेनर नंबर ऑफ कंटेनर यूज करतो. व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन टू बी यूज्ड फॉर टायट्रेशनसाठी. मग त्यामध्ये फर्स्ट आहे 5 और लेस त्यापेक्षा 5 किंवा 5 लेस पाहिजे. ॲटलिस्ट 10 कंटेनर्स नंबर ऑफ कंटेनर्स टू यूज करतो आपण. आणि व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन टू बी यूज टायट्रेशनसाठी 50 ml घेतो टायट्रेशनसाठी सोल्युशन. आणि नेक्स्ट इज 6 to 30 म्हणजे 6 ते 30मध्ये कॅपॅसिटीचं कंटेनर घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण काय करायचं ॲटलिस्ट 5 कंटेनर्स यूज करतो आणि 50 ml टायट्रेशनसाठी सोल्युशन घेतो. मोर दॅन 30 कॅपॅसिटी ऑफ कंटेनर घ्यायचे. आणि त्यानंतर नंबर ऑफ कंटेनर्स किती घ्यायचे यूज करायचे ॲटलिस्ट 3. आणि व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन टेस्ट किती घ्यायचं 100 ml घ्यायचं टायट्रेशनसाठी. नेक्स्ट कोणते घ्यायचे आहेत आपल्याला. राईज द कंटेनर ॲटलिस्ट ट्विस with the water at room temperature just before the test. Rinse the each container with freshly distilled water. Rise of the at least twice with the water room temperature पेक्षा twice मध्ये घ्यायचं and just the before the test and rinse each container is freshly distilled water घ्यायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये. and fill the containers with the brim with the freshly prepared distilled water. Empty the and determine the average of overflow volume. ॲव्हरेज काढायचं त्याचा. फ्रेशली प्रिपेअर्ड डिस्टिल वॉटर टाकलेला आहे आपण प्रूम. एम्प्टी देम द डिटरमाइन द ॲव्हरेज ओव्हरफ्लो त्याचे ॲव्हरेज किती ओव्हरफ्लो होईल ते पाहायचं व्हॉल्यूम. फिल द बॉटल्स 90% ऑफ देअर कॅल्क्युलेटेड ओव्हरफ्लो. 90% फिल करायचं बॉटल्समध्ये अँड कॅल्क्युलेट द ओव्हरफ्लो ऑफ द व्हॉल्यूम इज कवर देम अँड बोरोसिलिकेटेड ग्लास अँड डिशेस प्रिव्हियसली राइज्ड विथ द फ्रेशली प्रिपेअर्ड डिस्टिल वॉटर. प्लेस द कंटेनर्स इन द ॲटोक्लेवमध्ये प्लेस करायचं. क्लोज द ॲटोक्लेव डिस्प्ले द एअर बाय पासिंग अ स्ट्रीम फॉर द 10 minutes. रायझेस द टेम्परेचर फ्रॉम 100°C to 121°C 20 minutes ठेवायचं. मेंटेन द टेम्परेचर 121°C फॉर द 60 minutes अँड रिड्यूस द टेम्परेचर फ्रॉम 120°C to 100°C ओव्हर द 40 minutes when tuning द प्रिव्हेंट द व्हॅक्यूम. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं प्लेस करायचं ॲटोक्लेवमध्ये क्लोज ॲटोक्लेवमध्ये आपण ठेवायचं 10 मिनटासाठी. आणि नंतर पुन्हा टेम्परेचर फ्रॉम म्हणजे काय करायचं 100° ते 121°C 20 मिनटासाठी ठेवायचं. नंतर पुन्हा काय करायचं 121°C 60 मिनटासाठी ठेवायचं.
आणि नंतर आपण काय करायचं, त्याचं टेम्परेचर 121 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस ॲडजस्ट करायचं आणि 40 मिनटासाठी ठेवायचं आणि व्हेंटिनिंग द प्रिव्हेंट द व्हॅक्यूम. रिमूव्ह द कंटेनर्स फ्रॉम द ऑटोक्लेव्ह अँड कूल देम इन अ बाथ ऑफ अ रनिंग टॅप वॉटर. रिमूव्ह काढायचं कंटेनर्स फ्रॉम द ऑटोक्लेव्हमधून आणि कूल देम, आपण कूल करायचं त्याला. बाथ रनिंग टॅप जे नळाचं पाणी पडतं ना त्याच्यावर आपल्याला त्याला ठेवायचं आणि कूल करायचं. पाणी मिक्स नाही करायचं, त्याला कूल करायचं फक्त. Carry out of the titration within the 1 hour of removing the container from the autoclave. टायट्रेशन विथ द 1 hour, मग टायट्रेशन 1 आवरसाठी करायचं. रिमूव्ह द कंटेनर फ्रॉम द ऑटोक्लेव्ह, ऑटोक्लेव्हमधून काढल्यापासून आपण 1 तासानं पण नंतर त्याचं टायट्रेशन करायचं. आणि कंबाईन विथ द लिक्विड्स फ्रॉम द कंटेनर्स बिंग द एक्झामाइंड, मेजर द व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन ॲज स्पेसिफाईड इन टेबल नंबर 1 into a conical flask and 0.50 ml of methyl red solution for each 50 ml of liquid. ज्यावर आपण टेबल पाहिला होता मगाशी की नॉमिकल कॅपॅसिटी ऑफ कंटेनर्स किती कंटेनर्स घ्यायचं, पुन्हा नंबर ऑफ कंटेनर्स यूज करू शकतो आपण, आणि व्हॅल्यू ऑफ टेस्ट किती सोल्युशनमध्ये आपल्याला टायट्रेशन करायचं ते एक. मग ते काय करायचं नंबर त्याच्यानुसार वरच्या टेबलनुसार काय करायचं कंबाईन द लिक्विड्स विथ कंटेनर बिईंग एक्झामाइंड, कोणते कंटेनर्स किती घ्यायचे काय ते सगळे, आणि मेजर द व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन, आणि किती सोल्युशनचं टेस्ट आपल्याला सोल्युशन घ्यायचं आहे ते एक घ्यायचं वरच्यानुसार. आणि काय करायचं त्याच्यामध्ये फ्लास्कमध्ये कोणीकडे फ्लास्कमध्ये 0.15 ml मिथायलेटेड सोल्युशन घ्यायचं आणि इच 50 ml और लिक्विड 50 ml मध्ये घ्यायचं सोल्युशनमध्ये. आपण इच रेड सोल्युशन काय करायचं 50 ml ऑफ लिक्विड आणि टायट्रेट करायचं त्याला घेऊन 0.01 मोलार HCl. एंड पॉईंट काय येणार त्याचा येल्लो टू पिंक कलर आणि टायट्रेशनमध्ये येणार. आणि रिपीट द टायट्रेशन टेकिंग 100 ml ऑफ फ्रेश डिस्टिल वॉटर, ते सेम रिपीट करायचं 100 ml फ्रेश वॉटरसाठी. आणि एंड पॉईंट त्याचा काय येणार येल्लो टू पिंक कलर येणार. आणि डिफरन्स बिटवीन द टायट्रेशन रिप्रेझेंट द व्हॉल्यूम ऑफ 0.01 मोलार HCl रिक्वायर्ड बाय द टेस्ट सोल्युशन. त्याचं डिफरन्स बिटवीन जी टायट्रेशन रिप्रेझेंट होणार आहे व्हॉल्यूम 0.01 मोलार HCl रिक्वायर्ड टू द टेस्ट ऑफ सोल्युशन. ऑब्झर्वेशन म्हणजे वरच्या आपल्या ह्या टेपमध्ये काय करायचं नेमकं, जे आपल्याला हे टेबल दिलेलं आहे आता काय करायचं त्याच्यानुसार की आपल्याला किती घ्यायचे आहेत कंटेनर, नॉमिकल कॅपॅसिटी किती पाहिजे कंटेनरची, आणि नंबर ऑफ कंटेनर्स टू बी युज्ड, कोणती कंटेनर्स आपण किती यूज करणार आहोत, आणि व्हॉल्यूम ऑफ टेस्ट सोल्युशन टू बी युज्ड बाय टायट्रेशनसाठी आपण किती ml मध्ये घेणार आहोत सोल्युशन, ते चार्टमध्ये दिलेलं आहे वरच्या. मग काय करायचं आपण पहिल्यांदा कंटेनर घ्यायचं, त्याच्यामध्ये काय प्रायजेस विथ कंटेनर रूम टेम्परेचरपेक्षा जास्त टॉईसमध्ये आपल्याला जास्त घ्यायचं, म्हणजे टेम्परेचर पाहिजे त्याचं बिफोर द टेस्ट करायचं कधी. आणि पुन्हा नंतर काय आलं फ्रेश डिस्टिल वॉटर घ्यायचं, त्याच्यामधनं काय करायचं तो डिस्टिल वॉटर आपण त्याच्यामध्ये आहे ना 90% आहे ना ओव्हरफ्लो जे होते का त्या ग्लासच्या वरून जे ओव्हरफ्लो होणार आहे का फ्रेशली प्रिपेअर्ड डिस्टिल वॉटर, मग त्यातून काय करायचं आपण ऑटोक्लेव्हमध्ये ठेवायचं. ऑटोक्लेव्हमध्ये ठेवलं 10 मिनटासाठी, पुन्हा नंतर त्याचं 100 ते 120 डिग्री सेल्सिअस 20 मिनिटं ठेवायचं, नंतर 121 डिग्री सेल्सिअस 60 मिनिटासाठी ठेवायचं, पण 121 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस 40 मिनिटासाठी ठेवायचं. काय ठेवायचं तर ते ग्लास म्हणजे आपलं जे ग्लास कंटेनर आहे का त्याच्यामध्ये वॉटर फ्रेश वॉटर म्हणजे फ्रेशली डिस्टिल वॉटर पाहिजे आणि ती ठेवायचं. आणि नंतर सगळी प्रोसेस झाली की काय करायचं त्याला काढून घ्यायचं, त्याला पण टॅप वॉटरमध्ये ठेवायचं, बाथमध्ये जे आपलं नळाचं पाणी आहे का त्या नळाच्या पाण्यामध्ये ठेवायचं त्याला कूल करण्यासाठी. आणि काय करायचं कूल झालं की नंतर त्याला मग आपण हे मिथाइल रेड सोल्युशननं 50 ml लिक्विड तयार करायचं आणि त्यांना हे करायचं टायट्रेट करायचं 0.01 मोलार HCl आणि त्याचा कलर कधी येल्लो टू पिंक कलर येणार. आणि हीच प्रोसेस डबल रिपीट करायची 100 ml फ्रेश डिस्टिल वॉटर घ्यायचं पुन्हा, आणि त्याच्यामध्ये फ्रेश डिस्टिल वॉटरमध्ये काय ना एंड पॉईंट काय ना येल्लो टू पिंक कलर येणार. आणि डिफरन्स बिटवीन द रिप्रेझेंट द व्हॉल्यूम 0.01 मोलार HCl रिक्वायर्ड बाय द टेस्ट सोल्युशन. डिफरन्स बिटवीन द दोघाचा जे डिफरन्स येणार आहे लिक्विड फॉर्म बॉटलचा आणि फ्रेश डिस्टिल वॉटरचा जे डिफरन्स येणार आहे का तो मेजर करायचा. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय येणार कॅपॅसिटी ऑफ द कंटेनर, आता कॅपॅसिटी 250 ml आहे समजा एखाद्या बॉटलची, तर ते काय करायचं व्हॉल्यूम काय करायचं 0.01 मोलार HCl 100 ml ऑफ लिक्विड फ्रॉम बॉटल. मग काय करायचं त्याचं जे व्हॉल्यूम आहे 0.01 मोलार HCl ना काय करायचं 100 mlच्या लिक्विडला बॉटलला किती ml मध्ये लागलं आपल्याला किती ml लागलं टायट्रेट करण्यासाठी ते मेजर करून घ्यायचं.
आणि नंतर सेकंडला काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ 0.0 मोल HCl 100 ml ऑफ फ्रेश डिस्टिल वॉटरसाठी किती टॅटरीसाठी आपल्याला कलर चेंज होण्यासाठी किती हे लागलं सोल्युशन, त्याचं मेजर करून घ्यायचं. फ्रेश डिस्टिल वॉटरसाठी आपल्याला त्याचा पॉईंट एंड पॉईंट काय येणार, येलो टू पिंक येणार. आणि लिक्विड फ्रॉम बॉटलसाठी येलो टू पिंक. नेक्स्ट कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ 0. मोलार HCl फॉर 100 ml ऑफ टेस्ट सोल्युशन, 100 ml टेस्टसाठी x - y. म्हणजे x - y म्हणजे काय करायचं, त्यासाठी x म्हणजे कोणतं होतं, लिक्विड फ्रॉम बॉटल फ्रेश डिस्टिल वॉटर एक त्यामधून काय करायचं, लिक्विड फ्रॉम बॉटल मायनस फ्रेश डिस्टिल वॉटर मायनस करायची. जी अमाऊंट भेटली होती आपल्याला ती अमाऊंट मायनस केली की आपल्याला किती ml मध्ये लागतं ते डिटरमाइन होतं. आणि ह्याचा रिझल्ट कसा होता, द रिझल्ट इज नॉट ग्रेटर दॅन द व्हॅल्यू स्टँडर्ड ॲट टेबल नंबर 2 ॲज पर IP 1996. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला IP नुसार आपल्याला ते बरोबर भेटतं. आणि त्याचं ग्लास बॉटल्स यूज्ड फॉर ट्रान्सफ्युजन फ्लूइड पास आहे का नॉट पास आहे ते आपल्याला कळतं. जर पास झाले असेल तर पास करायचं, पास द हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट. जर ग्लास बॉटल यूज्ड फॉर ट्रान्सफ्युजन फ्लूइड तर पासेस द हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट. यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट कशी करणार. त्याच्यामध्ये कोणते टाईप होते, 4. हाय रेजिस्टन्स ऑफ बोरोसिलिकेट ग्लास, ट्रिएटेड सोडा लाईम ग्लास, सोडा लाईम ग्लास आणि जनरल पर्पज सोडा लाईम ग्लास. टू परफॉर्म द हायड्रोलॅटिक रेजिस्टन्स टेस्ट ऑन द ग्लास बॉटल यूज्ड फॉर ट्रान्सफ्युजन. थँक्यू.